हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण 12 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेली इयत्ता 5वी इंग्रजी विषयाची बेसलाईन टेस्ट पाहणार आहोत. इयत्ता 5वी इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणी परीक्षा आणि ही प्रश्नपत्रिका व या प्रश्नपत्रिकेतील आलेल्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा सुरू करूयात. सुरुवातीला आहे ओरल सेक्शन. क्वेश्चन फर्स्ट, रिसाइट द पोएम विथ प्रॉपर रिदम अँड एक्सप्रेशन्स. तर या ठिकाणी एक कविता दिलेली आहे आणि ही कविता तुम्हाला प्रॉपर रिदम आणि एक्सप्रेशन्स म्हणायची आहे. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन सेकंड आहे लिसन अँड रीड. या ठिकाणी हे दिलेलं आहे, लिसन टू द रिडल्स केअरफुली अँड से हू एम आय. तर या ठिकाणी 3 रिडल्स दिलेले आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे आणि त्या रिडलचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. हा तोंडीच प्रश्न आहे. पहिला दुसरा प्रश्न तोंडी आहे. दुसऱ्यामधला बी पहा, रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड माउंटन. खाली दिलेला वर्ड माउंटन जो आहे, 2 वर्ड माउंटन्स आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. तेव्हा ओरल सेक्शन 10 मार्कासाठी आहे. आता पाहूया आपण रायटिंग सेक्शन. क्वेश्चन 3, डू ॲज डिरेक्टेड. त्याच्यामध्ये हे आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन टेबल एनी 3 म्हटलेलं आहे. तर खाली दिलेल्या टेबलपासून आपल्याला 3 अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर भरपूर वाक्य तयार होऊ शकतात. आता नमुन्या दाखल या ठिकाणी मी 4 वाक्य तयार केलेले आहेत. पहा, आय विल सिंग अ सॉन्ग, वी विल वॉश शूज, शी विल राईट अ लेटर, ही विल प्ले क्रिकेट. अशा अनेक वाक्य होतील. कोणती 3 करायचे? 3 गुणांसाठी प्रश्न आहे. बी पहा, राईट द वर्ड्स दॅट रायम विथ द फॉलोइंग वर्ड्स म्हटलं आहे. एनी 2 2 मार्कासाठी प्रश्न आहे. तर रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. रोजसाठी आपण लिहू शकतो सो, गो वगैरे. डाऊनसाठी टाऊन, बोटसाठी गोट, लाईफसाठी वाईफ. असे तुम्ही वेगवेगळे शब्द लिहू शकता. उदाहरण म्हणून मी या ठिकाणी हे शब्द लिहिले. त्याच्यानंतर क्वेश्चन 4, ऑब्झर्व अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज म्हटलं आहे. ए दिला आहे, ऑब्झर्व द गिवन रोड मॅप ऑफ गार्डन अँड कंप्लीट द फॉलोइंग. कंप्लीट द फॉलोइंग वे विथ प्रॉपर वर्ड्स म्हटलं आहे. एनी नेम्स ऑफ गार्डन. तर या ठिकाणी गार्डन्सची नावं लिहायची आहेत या आकृतीत दिल्याप्रमाणे. तर इथं गार्डनची नावं येतील बघा, पुष्कर गार्डन, हिरा गार्डन, माणिक गार्डन, असे आपण गार्डनची नावं लिहू शकतो. सेकंड पार्ट त्यातला, इफ वी वॉक फ्रॉम द एंट्रन्स इन विच साइड इज मोती रिसॉर्ट लोकेटेड, सिलेक्ट 1 करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. तर एंट्रन्समधून आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मोती रिसॉर्ट आहे लेफ्ट साईडला, तर उत्तर याचं येईल लेफ्ट साईड. थर्ड क्वेश्चन पहा, कंप्लीट द गिवन बॉक्स, नेम द लेक म्हटलं आहे, तर नील लेक असं त्याचं उत्तर येईल. क्वेश्चन 4 मधला बी पहा, फिल इन द वेब विथ करेक्ट वर्ड्स रिलेटेड टू स्कूल. स्कूलशी संबंधित कोणते 2 शब्द आपल्याला लिहायचे आहेत? मी लिहिले स्टुडंट्स, टीचर्स. तुम्ही अजून वेगळे लिहू शकता. क्वेश्चन 5 पहा, राईट द रेसिपी ऑफ मेकिंग पोहा विथ द हेल्प ऑफ जम्बल्ड सेंटेन्सेस. तर इथं पोहा तयार करण्याची रेसिपी आणि त्याची जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेले आहेत. आपल्याला याचा करेक्ट सिक्वेन्स लावायचा आहे. तर 1 नंबरला येईल, take a bowl of poha and wash them well, then take a pan and heat some oil in a pan. Second is, peel and cut the onion and the chili into small pieces. Third is, put mustard seeds, hing and turmeric powder, onion and chili pieces, a few peanuts and curry leaves to the oil and stir well in the oil. 4 नंबरला येईल, after 1-2 minutes add the wet poha, a little salt and sugar and stir well and cover the pan with a lid. 5 नंबरला येईल, a tasty bowl of poha is ready, serve poha with a slice of lemon. क्वेश्चन 6 पहा, मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन पझल म्हटलेलं आहे. इथं पझल दिलेलं आहे आणि तुम्हाला अर्थपूर्ण असे शब्द त्यात आलेले शब्द लिहायचे आहेत. पॉकेट, एग, नेल, कॅट, गो, ऑइल असे आपण शब्द लिहू शकतो. कोणतेही 3 लिहिले तरी चालतील. क्वेश्चन 6 मधला बी पहा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन युजिंग द गिवन वर्ड म्हटलं आहे. तर नाउनची वर्ड चेन आपल्याला पूर्ण करायची आहे. मँगो
त्याच्या पुढील लिहू शकतो आपण ओनियन वगैरे, ओन सुरू होणारं नाऊन लिहायचं आहे. त्याच्यानंतर आता ओनियन नंतर आपण लिहू शकतो नोज, NOSE. तुम्ही अजून वेगळे शब्द लिहिले तरी चालतील. क्वेश्चन 7, रीड द फॉलोइंग अनाउन्समेंट अँड कम्प्लीट इट विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द गिवन क्ल्यूज. इथं कंसामध्ये थँक, नाशिक, फ्लाईट, हाफ आणि अटेन्शन हे शब्द दिलेत. हे शब्द योग्य त्या ठिकाणी या अनाउन्समेंटमध्ये ठेवून आपल्याला अनाउन्समेंट कंप्लीट करायचे आहे. एअरपोर्ट अनाउन्समेंट आहे, तर अशा पद्धतीनं कंप्लीट करून होईल पहा. अटेन्शन प्लीज, देर इज अ डिले ऑफ हाफ ॲन आवर फॉर द फ्लाईट फ्रॉम मुंबई एअरपोर्ट विथ ए ले ओव्हर इन नाशिक en route to Delhi. Thank you for your understanding. Question 8 पहा. Observe the following picture carefully and write 5 sentences about it. या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे आणि या पिक्चरवरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात काही वाक्य तयार करायचे आहेत आणि त्या पिक्चरचं डिस्क्रिप्शन करायचं आहे थोडक्यात. क्वेश्चन 9 पहा. रीड द फॉलोइंग wish cards and write the correct good wish on the following cards using the words given in the brackets. तर 1 नंबरला आपण कॉंग्रॅच्युलेशन्स लिहू शकतो, 2 नंबरला ईद मुबारक, 3 नंबरला मेरी ख्रिसमस, 4 नंबरला हॅपी दिवाळी, 5 नंबरला विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि 6 नंबरला ऑल द बेस्ट. अशा पद्धतीने आपण विश कार्ड लिहू शकतो. क्वेश्चन 10 पहा. राईट अबाउट माय पेट डॉग युजिंग द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी डॉगचं चित्र दिलेलं आहे आणि माय पेट डॉग या विषयावर 10 वाक्य आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अशा पद्धतीने करता येते आपल्याला. आय हॅव ए पेट डॉग, माय डॉग नेम इज मोती, हिज कलर इज ब्लॅक, ही हॅज लॉंग हेअर ऑन हिज बॉडी, ही इट्स भाकरी, राईस एटसेट्रा, ही प्लेज विथ मी and runs after me, he barks at others, my dog runs very fast after a thief म्हणू शकतो, cat म्हणू शकतो आपण, कोणतेही शब्द ठेवा, and barks loudly, he looks very nice, smart वगैरे आपण लिहू शकतो. we love each other very much.